आपे कुठे होतीस सकाळपासून? अरे एक मिनिट कदम, तिला सांगू. मी आणि बापू बाळाचा शोध घेण्यासाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. का आपे? मी तुला काय म्हणलं होतं? का गेलीस तू? अर्जा, अरे ती नकोच म्हणत होती, आम्हीच आपलं तिला. बाबा थांबा, आम्ही बोलतो. मी तुला काय म्हणलं होतं? बाळाचा विचार करायचा सोडून दे. तू दिलं सोडून? मला सोडायचं आहे आपले, तुझ्यामुळे सोडता येणार. माझ्यामुळे? मग नाहीतर काय? तुला किती प्रकारे कसं कसं समजून सांगितलं मी, ऐकतेस तू? पटतंय तुला? शेवटी मी गेलो हॉस्पिटलमध्ये. आणि काय? तेच कळलं जे मला पहिल्यापासून माहिती, जे सगळ्यांना पहिल्यापासून माहिती. आपले बाळ फक्त तुझ्या डोक्यात आहे, बाकी काय नाही. तुला काय सापडलं? मी पण CCTV फुटेज चेक केलं आणि मला समजलंय की त्या रात्री असं काहीच घडलं नाही. जे बाळ आपल्याला सोडून गेलं ते आपलंच होतं. आपे, अगं तुला खरंच वाटतंय का तू आम्हाला बरं वाटावं म्हणून म्हणते? बाबा मला खरंच वाटतंय. बापू पण होते माझ्यासोबत. अर्जुन सॉरी, माझं खरंच चुकलं. मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. बाळाचा आवाज येत होता ना, तो माझ्या डोक्यात होता. अरे आई म्हणून जेव्हा मी आपल्या बाळाला पहिल्यांदा रडताना ऐकलं ना, तोच आवाज कानात राहिला माझ्या. आपलं बाळ आपल्याला सोडून गेलंय. आपे आपण एकत्र असू ना तर सगळ्या गोष्टी पोचू शकतो. फक्त तू यानंतर नाही काढणार बाळाचा विषय. आपे आपण लवकरात लवकर यातून बाहेर. गायतोंडे, रिपोर्ट्स आले? हां, तेच बघत बसलो होतो. बघू द्या माझ्याकडे एकदा, मी नजरे खालून घालते. हो, तुमच्याचकडे घेऊन येणार होतो. अरे वा, जुगारांच्या अड्ड्यांचं, दारू पिऊन होणाऱ्या भांडणांचं आणि किरकोळ मारामारीचं प्रमाण खूपच कमी झालंय. हो मॅडम, आपले हे रिपोर्ट्स बघून आपले वरिष्ठ अधिकारी खूप खुश होणार आहेत. नक्कीच. अपर्णा मॅमच्या कामाला तर तोडच नाहीये, हेच खरंय. हो, खरंच आहे. मॅडममुळे कितीतरी कुटुंबाचं राहणीमान सुधारलंय, हे खूप महत्वाचं आहे. आणि मी आणि मॅडम ज्या शेतावाच्या घरी गेलो होतो ना, ते बाळ आहे म्हणत होत्या त्यावेळेस तिथेच का? हो, तेव्हाच. अच्छा. त्या बाईंना सुद्धा एक लहान बाळ होतं, एकदम तान्हा. पण त्या बाईचा नवरा आहे ना, जुगारात पैसे उडवत होता. बघा, आता तेच पैसे मुलांच्या भविष्यासाठी वापरले जातील. येस. आपल्या मॅडमने कितीतरी लोकांचं भविष्य सुधारवलंय, पण मला त्यांच्या भविष्याची चिंता वाटते. अगदी माझ्या मनातलं बोललात. पण आय एम शुअर आपल्या अपर्णा मॅडम यातनं नक्कीच बाहेर येतील. हो, नक्कीच. मॅडम, मला काही ईमेल्स आलेत, ते मी चेक करू? हो हो, नक्कीच. आणि ओके, ते रिपोर्ट्स द्या पाठवून पुढे. हां, ओके मॅम, थँक्यू. वेलकम. अरे, ही तर त्या शेतावरच्या घरातली बाई आहे, दीपा जाधव. करेक्ट. वेड्या ठोका घेऊन चालायची? हो, नाही मॅडम, मी सांगतो ना, सगळं सांगतो. आत नका टाकू. कसं आहे, घरात 2 बारकी पोरं आहेत. गायतोंडे, खरंच सांगते, बाळाचा आवाज मला येतोय, तुम्हाला येतोय ना? हो हो, मलाही येतोय. पण त्या ताई मगाशी म्हणाल्या ना की त्यांचं पण तानं बाळ आहे. पण यांना जुळी मुलं कशी असू शकतात? नक्कीच काहीतरी गडबड आहे.
शोधावा लागेल. झालं दूध पिऊन माझ्या बाळाचं. आता जोजो करायची. चला 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 जोजो करायला जाऊ आपण. हो जोजो करताना माझं बाळ आपण आज जाऊ आणि जोजो करू. हा चला गाई गाई करायची. काय हो सरकार, कसला विचार करताय? हा आता विचार करून काय होणार नाही. गेली ती येळ. मला ना तुमच्याशी वादच घालायचा नाहीये. आता गो बया कुठं गेला त्यो सरकारी तोरा? कुठं गेला? त्या तोऱ्यामुळेच घडलंय सगळं आजवर. होय का? म्हणजे इतक्या उशिरा अक्कल आली होय हो तुम्हाला? हो आली मला अक्कल, आणि म्हणूनच तुम्हाला सांगतोय. नाही नाही नाही, मला काय सांगू नका. ते जे काय आहे ना ते सगळं तुमच्या जवळ ठेवा बघा. पण सर साडी आवडली ना तुम्हाला नक्की? हो त्याशिवाय घेतली का साडी मी? पण आत्या, अनिल सरांना ना तू आणखी चांगलं कापड घ्यायला पाहिजे होतं. अरे स्वप्नील हे सुद्धा छान आहे. मला माहितीये त्यांची पसंती. झाली का खरेदी? हो झाली. अगदी मनासारखी खरेदी झाली बघ. आता गो बया तू चालली का काय? नाही पण काय म्हणा, ह्या घरातल्यांना ना येड्याचा वारसाच आहे बघा. ही एक येडी घराबाहेर केली तर 2 सुना घरात येड्या होऊन बसल्यात. म्हणे तोंड सांभाळून बोल जरा. होय का? हे बघ ना पुढं बघ काय सांडलेलं दिसतंय ते बघ. दूध? रुपाली आली होती का इकडे? होय. आणि स्वप्नील, औषधांचा तिच्यावर कसलाच परिणाम होत नाही असंच दिसतंय. असं का बोलताय सरकार? अरे तिच्यात काही फरकच जाणवत नाही, आणि म्हणून मला असं वाटतं की तिला आता दवाखान्यातच दाखल केलं पाहिजे. हा आणि कायमची तिकडे ठेवा. मावशी, तुम्ही तिला भरीला घालताय हे माहितीये मला. आधी हिला घराच्या बाहेर काढा, म्हणजे घरातलं सगळं काही व्यवस्थित होईल. आता गो बया मी जाते होय तशी. अगं तुझ्या या दादा संग लगीन करून आले मी. विसरली का काय तू? हा तुझ्या लग्नात काय झालं होतं? तुझ्या लग्नात हा नको नादाला लागू तायडी त्यांच्या. आपल्याला आधी रुपालीसाठी काहीतरी करायला पाहिजे. अहो सरकार, थांबा, मी बघतो. स्वप्नीला असं काहीतरी बोलल्यावर तो ध्यास घेतो बघा. रुक्मिणी, अगं तू रुपालीला बघितलंस का? मी तिला नीट बघितलंय. तिची अजूनच वाईट अवस्था झाली. काही फरक पडलेला नाहीये. उलट ती आता अजून बाळ जास्त करायला लागलीये. अरे दादा, रुपाली होईल की बरी. तू कशाला काळजी करतोयस? होय ग, पण त्यासाठी दवाखान्यात दाखल करायला लागेल. एवढा एकच उपाय आहे. वय ते बघूया आपण. तुम्हाला असं वाटतंय ना, मग ते बी करूया आपण. हा एकीचं झालं, दुसरीचं काय? हा ही तरी निदान घरात बाहुली घेऊन बाळ करत बसती, पण ती दुसरी अख्ख्या रस्त्याने गाव पालत घालती बाळ शोधायला. तिचं बघा पहिलं. आम्हाला काय करायचंय ना ते आम्ही आमचं बघतो. चल ग बहिणी आतमध्ये. काय हिच्या तोंडाला लागायचंय? चिखलात दगड टाकला ना की चिखल आपल्याच अंगावर उडणार आहे. चल. काय तोंडे, सरकारी हॉस्पिटलचं स्टेटमेंट ओके, ते पुढे पाठवून द्या. हो काय झालं काय तोंडे? कसली गडबड? मॅडम, मला असं वाटतं अपर्णा मॅडम कदाचित बरोबर बोलत होत्या. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? मॅडम ही माहिती बघा ना. हा हिरकणीचा डाटा आहे ना. हो मॅडम, पण यात एक नवीन माहिती आली आहे, तीच मी बघत होतो. कसली? मॅडम, या नवीन माहितीप्रमाणे दीपा जाधव या महिलेला जुळी मुलं आहेत, आणि याआधी त्या आपल्या योजनेचा लाभ घेत होत्या तेव्हा त्यांना फक्त एकच मूल होतं. काय सांगताय? म्हणजे त्या खोटं बोलल्या? हो मॅडम, कारण ह्यावेळेस येताना त्या 2 मुलं घेऊन आल्या होत्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट माहिती आहे काय? अपर्णा मॅडमना शेतामध्ये दीपाच्याच घराच्या बाहेर बाळाचा आवाज ऐकू आला होता. काय तोंडे, तुम्ही हे सगळं जोडताय का? अहो मॅडम, ही माहिती बघा ना. त्या दाम्पत्याला एक मूल असताना त्यांनी 2 मुलं लिहायला सांगितली होती. मग हे दुसरं मूल आलं कुठून? हे बघा, दुसरं मूल त्यांचं नसेल हे मी समजू शकते, पण ते मूल अपर्णा मॅमचंच कशावरून? काय संबंध? अहो मॅडम, अपर्णा मॅडमना
सगळ्यात पहिल्यांदा बाळाचा आवाज त्यांच्या घराच्या बाहेर ऐकू आला होता. मग त्या तिथेच का बोलल्या असतील? गायतोंडे, तुम्ही काहीही बोलताय. तिकडे अपर्णा मॅम कलेक्टर ऑफिसमध्ये फिरत होत्या, तेव्हा काय झालं होतं? मग तो आवाज कुठून आला होता? हो तेही आहे, पण मॅडम मला राहून राहून असं वाटतं की ह्यात नक्की काहीतरी घोळ आहे. गायतोंडे, तुम्ही तो विचार डोक्यातून पहिल्यांदा काढून टाका. अपर्णा मॅमचं बाळ ह्या जगामध्ये नाहीये हेच खरं आहे. तुम्ही ते आपले रिपोर्ट्स पुढे पाठवा आणि नको त्या गोष्टीमध्ये लक्ष नका घालू. हो मॅडम. तायडे मॅडम, कदाचित तुमचं म्हणणं बरोबर असू शकतं, पण नक्कीच ह्यात काहीतरी घोळ आहे आणि हे अपर्णा मॅडमना कळलंच पाहिजे. काय रे स्वप्नील, काय म्हणते रुपाली? बरी आहे. बरी आहे. स्वप्नील, तिला एकदा तरी हॉस्पिटलला नेलं पाहिजे बरं का आपल्याला. ती ठीक आहे सरकार. काय झालं, सकाळी गोळ्या नाहीत दिल्या ना वेळेवर, त्याच्यामुळं तिला थोडा त्रास झाला. अरे ती बिचारी गपचूप खोलीत बसलेली असती तरी यांना ताप होतोय तिचा. म्हणे हे तिच्या ना काळजीपोटीच चाललंय सगळं. काळजी घ्यायची झाली ना तर तुझ्या त्या धाकट्या सुनाची घे. हिच्यापेक्षा ती जास्त इडी झाली. ये आली, ये आपे बस. काय ग आप्पे, कुठं गेली होती हा? आणि तुला कामावून काढून टाकली ना ग? बोलल्या का? त्याचं काय ना मावशी, तिला तुमच्यासारखी बसून फुकट खायची सवय नाही ना, म्हणून शेतात गेली होती. काय अडचण आहे का? आता का बाई शेतात? तिकडं बी बाळ शोधायला गेली का काय? हा, तेवढंच बाकी राहिलं होतं आता तिकडं जायचं. आता गप बसायला काय घेणार तुम्ही? बया बया बया, काय हो सरकार, किती डुप्लिकेट आहे हो तुम्ही. हा, आतापर्यंत तुम्ही त्या मोठ्या सुनेला हॉस्पिटल मध्ये पाठवायच्या गोष्टी करत होते का नाही? हा, आणि आता ही धाकली सून आली तर लगेच तिची बाजू घ्यायला लागले, आणि ती बी एवढी येड्यागत करते तरी. हो मावशी, परत जापेला येडी म्हणला ना तुम्ही, तर सांगितलं नाही म्हणाला. अर्जुन, जाऊ दे ना. अरे कुणा कुणाची तोंड बंद करणारे सांग ना तू. अख्खा जिल्हा तिला येडी म्हणतोय. ते माझं मी बघून घेतो, कळलं का? पण इथे हे माझ्याच घरात बसायचं नाही, असलं बोलायचं नाही, कळलं का? तोंड चालवणं बंद करा जरा. अप्पे, सांग सगळ्यांना जे आहे. हा, मला समजलंय का माझं बाळ नाही आहे जगात. हा, तिनं शोध घेतलाय आणि तिला खात्री झाली. आणि म्हणून पटलंय तिला, तिचा गैरसमज दूर झाला. अरे वा अपर्णा, एवढ्या लवकर तू यातून बाहेर येऊ शकलीस, खरंच खूप छान झालं. सर मी झगडते अजून, पण मी स्वीकारलं एवढं नक्की. अगं एकदा का आपण स्वीकारलं ना, सगळ्या गोष्टी सोप्या होतात. हेच रुपालीच्या बाबतीत व्हावं असं मला वाटतं. होईल होईल दादा, नक्की होईल. आणि नाही झालं तर तिला दवाखान्यात न्यावंच लागणार आहे. कळलं का मावशी? तुला असली बडबड परत करायची नाही. आता ते चांगलंच आहे की, पण ही तर एक बोलल आणि उद्या बाहेर जाऊन बाळ शोधत बसल. तुम्ही आहात की मग लक्ष ठेवायला. तुम्ही लक्ष ठेवा मावशी, मी बाहेर बाळ शोधायला जाते का खरंच कामाला जाते? अगं सारखं खाण्यातनं त्यांना येळ मिळायला पाहिजे ना. बरं चला, हे मात्र चांगलं झालेलं या ठिकाणी. होय, चला आता मी स्वयंपाक करायला घेते. हा, नाही आई थांबा, मी करते. आप्पे तू बस, मी करते. हा बाई, पेढे खाऊन जा. पेढे? पेढे? कसले पेढे रे? सरकार, अहो माझ्या जॉबचं कन्फर्म झालंय. अरे वा, अरे वा, अभिनंदन. काय? अरे वा कसलं भारी. थँक्यू. हा आप्पे, इथं सगळं नियमात आहे बरं का, नाहीतर हिच्या पण माग लागायची तू. अरे ती कशाला माग लागल तवा, तीच घरात बसली. एवढ्या चांगल्या टायमिंगला वाकड्यात बोलायची गरज होती का? वैदी, अभिनंदन बरं का. थँक्यू. चांगलं झालं. सुजा, तिला आता अजिबात त्रास देऊ नकोस. हा, मी कुठं त्रास देतोय?
नाही सरकार, खरं तर या सगळ्यामध्ये सुजयनीच खूप सपोर्ट केला ना, म्हणून झालं. वा, त्रास तर तुम्हीच देताय. जेवण झालं का बनवून? कुठलं काय बाबा, अजून स्वयंपाकाचा पत्त्या नाही. मॅडम शेतात गेल्या होत्या ना. बघा आता हिने घरी येऊन स्वयंपाकच करत बसायचा का? अरे आज आप्पी पण गेली होती बाहेर. अगं पण आप्पे तू आहे ना घरी, मग घे की जबाबदारी. हा, असं कसं? कलेक्टर हाय ना, कामावून काढून टाकलेली का असं ना, पण हाय. हा, मग ती कशी करेल? मीच जेवण बनवणार आहे, माझ्या माणसांसाठी आणि माझ्या घरच्यांसाठी. मावशी, तुम्ही तुमचं बघायचं बरं का. ए, मग मी काय घरची नाही का? ह्या घरची मी मालकीन आहे, लगीन नाही करतात. अरे जाऊ द्या, ते त्यांच्या नादाला लागतंय. असू द्या, मी घेते जेवण बनवायला घेते. मी पण करते मदत. अगं पिवताई, तू राहू दे, तू नको करू. हे बघ, आधीच खूप उशीर झाला, एकटी करत बसशील तर अजून उशीर होईल. लागू दे, त्यांना नको कळायला, नाहीतर परत सगळं तुझ्याच गळ्यात टाकतील. भाऊजी, असं नाही होणार. अहो, मी आजच शेतावर गेले होते, उद्यापासून मी घरीच असणार आहे. माझा नाही बाई तुझ्यावर विश्वास. उद्या येऊन म्हणशील स्वयंपाक करणं माझ्या नियमात बसत नाही. ओए सुजा, अरे बास कर की आता. बरं ठीक आहे, मी आहे, मी घेते स्वयंपाक करायला. बघ, मी करू लागते आजच्या दिवस, असंही मला उद्यापासून जमणार नाहीये. पिवताई, उद्यापासून मीच म्हणणार नाही तुला काय. ये. हे बरं झालं बरं का, म्हणजे लय दिवस प्रयत्न करत होते. खरंच चांगलं झालं. अरे असंच असते अर्जा, वाईट वेळ जाते, चांगली वेळ येते. ही आप्पी खरंच बाळाला विसरली आहे का? वहिनी, हा? यो कलेक्टरचा हिरो आता लय ताण देत नाही ना? नाही हो, म्हणजे रडता होते मध्ये, पण त्याला बी कळतच असेल की साहेब आता. काय कळत असेल? म्हणजे मी त्याची आई नाही ते हो. ए दीपे, अरे ते बघून काय पेटणार आहे का? जा साहेबांनी चहा ठेव जा. हो हो काय हो, बसली आपली. अण्णा, त्याला कळू नाही तर नाही कळू, आणि त्याची आई झाली येडी. मी नाही, अख्खा आसगाव म्हणते कलेक्टर अपर्णा सुरेश माने येडी. अण्णा, डॉक्टर काय म्हणले? बरोबर येत ना? हो साहेब, पण एक घोळ झाला असता बरं का. कसला घोळ? अहो, या पोराची आई आली होती ना शोधत. कोण आपली? दवाखान्यात? दवाखान्यात. बरं आली तर आली, पण आपल्या दीपाने लय भारी आयडिया केली. दीपाने घेतलं पाजायला. तिला वाटलं हिचंच पोरग आहे, आणि तशी बी ती म्हणली की माझं पोरग नाही म्हणून. नाही म्हणजे? म्हणजे गेलंय असं. पण साहेब, तुम्ही असं का करताय? म्हणजे का त्या पोराला लांब केलं त्याच्या आईपासनं? हो, पर कामातनं गेली होती बाई. ए, बाळ सांभाळायचे पैसे देतो, हे असले फालतू प्रश्न विचारायचे नाही, कळलं का? ए गप नाही, गप नाही. हिला आहे ना कुठे काय बोलायचं कळतच नाही. तू काय बस. साहेब, पण आता ती कलेक्टर बाई तिच्या पोराला शोधणारच नाही. हा, हेच पाहिजे मला. आता आपल्यावर कुठला संशय यायची जागाच राहिली नाही बघा. काय ते योजनेमध्ये आम्ही सांगितलं की आम्हाला जुळी पोरं होती. डॉक्टरला पण म्हणलं की चुकीची माहिती लिहिली आहे, आम्हाला जुळी पोरं होती. डॉक्टर पण गणलं, आणि त्यांनी कम्प्युटर मध्ये बदल बी केला. आणि आता कोणाला काही संशय येणार नाही, आम्ही दोघांना बी सांभाळू शकतो. एक मिनिट, काय काय बदलले म्हणले तुम्ही? अहो, सगळंच बदललं, आता संशयच येणार नाही. अरे खुल्या टाळक्याची हो, काय आकलीचा भाग आहे का नाही तुम्हाला? तो अतिशहाणपणा करायला कुणी सांगितलं होतं? काय झालं? अरे कम्प्युटर म्हणते त्याला, निबंध लिहायची वय नाही ती. मनाला वाटलं ते लिहून आला, त्याच्यात थोडं जरी बदललं ना तर लगेच वर कळतंय. पण मी म्हणतो स्वतःचं डोकं वापरायची गरजच काय तुम्हाला? काय करायचं काय नाही करायचं मी आहे की सांगायला? जाधव साहेब, तुम्ही कशाला लोड घेताय? आणि आमच्याकडे कोण लक्ष देणार आहे? अरे पण हे केलंच कशाला? वेगळं काहीतरी सांगायचं ना, मामीचे बहिणीचे म्हणायचं पोरग. काय कळलं असतं कोणाला? असं कसं सांगणार साहेब? गप. इथून पुढं मी जेवढं सांगेन तेवढंच करायचं.
अजिबात स्वतःचं डोकं चालवायचं नाही हं? नाहीतर हे घरदार दिलेले पैसे काम सगळं हिसकावून घेईन ना, एका झटक्यात काढून घेईन सगळं. कळलं ना? काय रे म्हणते? आई घरी सगळं ठीक आहे ना? हा सगळं ठीक आहे. त्या पिन अर्जावर जरा बारीक लक्ष ठेव. का रे काय झालं? मी तुला सांगतो सगळं निवांत भेटल्यावर. पण जर आप्पीच्या ऑफिसमधून फोन आला किंवा तिला भेटायला कोणी घरी आलं तर पहिलं मला फोन केलं. हा कळवते.